येवला तालुक्यातील ममदापूर वनसंवर्धन क्षेत्रात वाढत्या तापमानामुळे वन्यप्राण्यांना पाण्याची टंचाई भासू नये यासाठी वनविभागाने पाणवठ्यांमध्ये टँकरद्वारे नियमित पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे। वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी ही उपाययोजना करण्यात येत आहे। सुमारे 5.5 हेक्टर परिसरात पसरलेल्या या वनक्षेत्रात विविध प्राण्यांचा वावर आहे। उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती टाळावी यासाठी वनविभागानेही महत्त्वाची पावले उचलली आहेत। येवला वनक्षेत्रामध्ये ममदापूर संवर्धन राखीव हा 5.5 हेक्टर क्षेत्रामध्ये व्यापलेला आहे। या ममदापूर संवर्धन क्षेत्रामध्ये टोटल 22 ते 25 पाणवठे आहे। या पाणवठ्यामध्ये काही 10 ते 11च्या आसपास सोलर बोरवेल आहे, काही 7 ते 8 कृत्रिम आहे आणि 10 ते 12 नैसर्गिक आहे। याच्यामध्ये जिथं आपण शक्य आहे तिथे सोलर बोरवेलद्वारे आपण पाणी देतोच। जिथं पाण्याची लेवल कमी आहे, तिथं पाणी नाही आहे, तिथं आपण टँकरद्वारे पाणी देतो। काही नैसर्गिक पाणवठे असे आहे की नदी झाले, काही वनतळे झाले, काही सिमेंट बंधारे तिथं अजून पण पाणी आहे। तिथं पाणी टाकायची काही गरज नाही, तिथं गरज आहे आपण तिथं टाकतो। तिथं प्राणी काळवीट आहे, तरस आहे, निलगाई आहे, खोकड आहे, लांडगे आहे आणि विविध प्रकारचे पक्षी सुद्धा आहे। या ठिकाणी जर समजा कोणी शिकारीसाठी आलं तर काय उपाययोजना? इथं शिकारीसाठी आता आमचे पूर्ण जे टीम आहे पूर्ण ऍक्टिव्ह आहे।